थाने में राजवंत ज्वेलर्स की दुकान में चोरी की वारदात हुई। पुलिस ने खुलासा किया है कि चोरी इसी दुकान में काम करने वाले शख्स ने की थी। 1,05,55,667 रुपए कीमती आभूषण चोरी के हो गए। इसमें 38 सोने के हार, 24 कान की बालियां, 3 सोने की चैन, 5 चूड़ियां, कुल 70 आभूषण शामिल थे। चोरी करने वाले आरोपी का नाम राहुल मेहता है। शराब पीने के लिए वह प्रतिदिन एक गहना चुराता है। चोरी के आभूषणों को वह दूसरी ज्वेलर्स की दुकानों पर जाकर बेच देता था। कुछ दिन बाद आरोपी ने काम पर जाना बंद कर दिया। इसके बाद ज्वेलर्स के मालिक ने नौपाड़ा पुलिस स्टेशन में मामला दर्ज कराया। नौपाड़ा पुलिस ने इस नौकर को हथकड़ी लगा दी है। आरोपियों के पास से कुल 62,10,000 का माल जब्त किया गया है। नौपाड़ा पुलिस मामले की आगे की जांच कर रही है। राजवंत ज्वेलर्स जे आहे त्यातील सुरेश जैन यांनी आमच्याकडे तक्रार दिली की त्यांच्या दुकानामध्ये दागिन्यांचा अपहार झालेला आहे। तर प्रथमदर्शनी त्यांनी जो संशयित आरोपी आमच्याकडे व्यक्त केला होता की राहुल मेहता जो त्यांच्याकडे कामाला आहे याच्यामध्ये आपला संशय आहे। तर त्या दृष्टीने आम्ही तपास केलेला आहे आणि आरोपीला आमचे जे डीबी स्टाफ आणि ऑफिसर आहेत त्यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्याला मीरा रोड इथून अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून 900 ग्रॅम इतका मुद्देमाल आम्ही रिकव्हर केलेला आहे। आपल्या टीमची कशा प्रकारची कामगिरी होती आणि किती दिवसात किती रुपयांचा हा मुद्देमाल आहे? कोणत्या वस्तू खास करून याच्यामध्ये सोन्याचे चैन, सोन्याचे हार, बाजूबंद आणि कर्णफुले मुख्यतः हा याचा त्याने अपहार केलेला आहे। आणि याच्यामध्ये आमच्या टीमने त्याचं जो मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण आहे त्याच्या आधारे त्याला अटक केलेली आहे। तर तो आरोपी आहे तो मोबाईल वापरत नव्हता, म्हणून त्याने जो इतर आहे वायफाय किंवा सोशल मीडियाचा वापर केलेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला थोडे जास्त कष्ट घ्यावे लागले मोबाईल बंद असल्यामुळे। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आमच्या स्टाफने खूप चांगली कामगिरी केली। राजवंत ज्वेलर यांच्या दुकानामधून त्यांचा विश्वासू नोकर होता, त्यांनी जवळजवळ 1600 ग्रॅम सोनंचा अपहार केला होता। तो त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याबाबत तक्रार दिली। तपासामध्ये आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं। तो मूळचा राजस्थानचा आहे, पण गेले काही वर्षापासून नौपाड्यात राहत आहे आणि त्याच्याकडनं 900 ग्रॅमचं सोनं आम्ही रिकवर केलेलं आहे आत्तापर्यंत। त्याची PC 30 तारखेपर्यंत आहे आणि तपास अजून सुरू आहे। कशा काय प्रकारे चोरी करत होता? कशा प्रकारे हा दुकानातून चोरी करत होता? चोरी त्याच्याकडे स्टॉक पूर्ण असायचा। स्टॉक असतो म्हणजे तो स्टॉक त्यांच्या तिजोरीत ठेवावा लागतो दररोज संध्याकाळी गेल्यानंतर आणि तो चेक करून दुसऱ्या दिवशी मालकाला ओके आहे का हा रिपोर्ट द्यावा लागतो। हा रिपोर्ट कमी जरी असला तरी ओके म्हणूनच देत होता आणि मालकाचा त्याच्यावर विश्वास होता, त्यामुळे त्यांनी तो स्वतःहून कधी चेक केला नव्हता। पण ज्या दिवशी 8 तारखेला तो कामावर आला नाही, दुसऱ्या सेल्समनला त्याचा चार्ज दिला होता, गिराईक होतं त्यामुळे। त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस स्टॉक बघितला तर त्याला तो कमी आढळला आणि त्यांनी मग मालकाला सांगितलं की हा स्टॉक कमी आहे। त्यानंतर त्यांनी पूर्ण शॉपचा आढावा घेतल्यावर तेवढ्या प्रमाणावर सोनं गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं। सर, कधीपासून हा चोरी करत होता? थोडी साधारण नोव्हेंबर ते 20 पासून तो चोरी करतो। नागपुर समय, गली से दिल्ली तक।